2029 ला नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान. इंडिया ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं शिष्टमंडळ पालिका आयुक्तांच्या भेटीला. बोरिवलीमधील भगवती रुग्णालयाबाबत चर्चा. खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचा फर्स्ट लुक. नरकातला स्वर्ग पुस्तकाचा फर्स्ट लुक समोर आलाय. पुस्तकात तुरुंगातील आठवणी आणि अनुभवाचे कथन. राज्यातील विठू भक्तांसाठी आनंदाची बातमी. आषाढी यात्रेपूर्वी प्रायोगिक तत्वावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सुरू होणार टोकन दर्शन. छत्रपती संभाजीनगरातील सीटीसी प्रकल्पात अपघात. बांधकाम सुरू असताना संरक्षण भिंत कोसळली. 4 कामगार जखमी तर 2 कामगार जखमी असल्याचं समोर येत आहे. मीरा भाईंदरमधील व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक. नेपाळमध्ये व्यावसायिक गुंतवणुकीचं दाखवलं आमिष. बेडशीट विकणाऱ्या विक्रेत्याचे 56 बेडशीट. 2 पोलिसांनी पळवले. बेडशीट परत देण्यासाठी विक्रेत्याकडून खरं तर 14,000 रुपये देखील पोलिसांनी घेतले. त्रिपुटी येथे वडूज आगाराच्या एसटीचा ब्रेक फेल. बस चालकाने प्रसंगावधान राखत वाचवला 51 प्रवाशांचा जीव. छत्रपती संभाजीनगर दौलताबाद येथे देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग. किल्ल्याच्या पायथ्याला आग. धुराचे लोट पसरले दूरपर्यंत. दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम भारताच्या दौऱ्यावर. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी केले त्यांचे स्वागत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.